एक सामान्य गावखेड्यातला माणूस आहे आणि त्याच्या मनात असा एक प्रश्न आला, की युद्ध तर सुरू आहे. म्हणजे ते माहीत आहे त्याला, की युद्ध सुरू आहे. म्हणजे इस्रायल, अमेरिका बरोबर. विरुद्ध इराण असं युद्ध सुरू आहे किंवा तिकडे रशिया, युक्रेन हे युद्ध सुरू आहे. असं असताना युद्ध त्या देशांमध्ये आहे आणि त्याची झळ आपल्याला का बरं? हां, हा अत्यंत एक खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. अनेकांना वाटतं ते युद्ध तिकडं इस्रायलचं, इराणचं आणि अमेरिकेचं होतंय आणि आपल्याला त्याचा प्रॉब्लेम काय नेमका हा लक्षात घेतला पाहिजे. तर भारत हा देश एका बाजूला आपण आर्थिक दृष्टीवर जी-डी-पीच्या ह्याच्यावर जागतिक पातळीवरचं आपलं जी काही स्थान आहे, हं, ते आपण 4थ्या स्थानावर पोहोचलो असं आहे. हं, खरं तर भारतासारखी वार्षिक प्रगती इतक्या वेगानं अन्य कुठल्याही देशाची म्हणजे अमेरिकेची नाही, चीनची नाही, अन्य कुठल्याही युरोपियन देशाची पण नाही. पण भारताची प्रगती मात्र उत्तम आहे. किती उत्तम आहे तर 6.5-7% दरवर्षी आपली आर्थिक विकासानं आपला जी-डी-पी वाढतोय. परंतु या युद्धामध्ये नेमकं काय घडलं हे जर बघायला गेलं तर मोदींचं जे आव्हान आहे, त्याकडे 2 दृष्टीनं मी बघतो. एका बाजूने त्यांनी काय सांगितलं, की आपल्याला ते होर्मुझ या ज्या याची समुद्रधुनी आहे, तिथनं जे तेल आपल्याकडं कच्चं तेल येतंय देशाला, त्याचा सगळ्यात जास्त सप्लाय पुरवठा आपल्याला त्याच्यातनं होतो. आणि गेले 1.5 महिना ते 2 महिने ते होर्मुझची सगळी आवक तिथनं अत्यंत ठप्प झालेली आहे. याचा मोठा परिणाम देशाच्या आर्थिक आपल्या याच्यावर अशा पद्धतीत झाला आहे, की जे कच्चं तेल आपल्याला 60 ते $65 एका पिंपाची किंमत आपण बॅरलची हं. किंमत म्हणतो. आज ते 150च्या घरात जाऊन बसलेलं आहे. आणि त्यामुळं आपल्याला त्याच्यासाठी द्यावं लागणारं परकीय चलन हा अत्यंत गंभीर विषय देशासमोर आज उभा आहे. बरं. दुसरी गोष्ट आहे, की आपण त्यांनी सोन्याचं एक आवाहन केलं. खरं तर ते व्यक्तिगत आवाहन आहे. म्हणजे आपण आपल्या घरात सोनं घ्यावं का नाही, हा जो प्रश्न असतो. पण आता आपल्याला माहिती की आता लग्नाचा सीझन सुरू होतो, हंगाम सुरू होतो आणि सगळ्याच घरांमध्ये लग्न असो किंवा अन्य काही सणवार असो, आपण सोनं खरेदी करतो. भारतासारखा देश गेल्या 5 वर्षाचा जर तुम्ही आढावा बघितला, तर दरवर्षी साधारणपणे 700 टन सोनं आपण आयात करतो. आणि 700 टन सोनं आयात करण्यासाठी आपल्याला किमान 70 ते 71 अब्ज डॉलर्स एवढा मोठा खर्च करायला लागतो. हो. म्हणजे एका बाजूला कच्चं तेल आयात करण्यासाठी 135-36 अब्ज डॉलर्स खर्च होतो. हं. दुसऱ्या बाजूला सोन्याची आयात करण्यासाठी आपल्याला 70 पेक्षा जास्त अब्ज डॉलर्स खर्च करावा लागतोय. तर आपण नेहमी काय करतो, काटकसर करायची म्हणजे काय करायचं? तर जिथं मोठा खर्च होतो, तिथं काटकसर करायची. असं ते 2 ह्याच्यातनं बघायला गेलं, तर भारताचं परकीय चलन सर्वाधिक नेमकं या 2 गोष्टींवर जातं. बरोबर. तिसरी गोष्ट आहे ती खाद्यतेल. खरं तर मोदींना आपल्या स्वयंपाकघरात डोकवायचं काय काम होतं? पण तुम्ही तेल कमी खा हे सांगण्याचा उद्देश काय आहे? तर भारत आपण आयात करतो हे तेल देशात तयार होत नाही. जे काही होतं ते 20 ते 22% 30% होतं. बाकीचं 40-50% आयात आपण ज्याला एडिबल ऑइल म्हणतो, ते जगभरातनं आयात करतो. म्हणजे आपला 3ऱ्या क्रमांकाचं परकीय चलन जे जातंय ते खाद्यतेलासाठी जातं. आणि 4था महत्त्वाचा विषय आलाय तो खतांचा आलाय. देशामध्ये शेती वर्ग हा मोठ्या प्रमाणावर आहे. हे शेतकरी नैसर्गिक शेती करतात का? त्याचं उत्तर नकारात्मक आहे. तुम्हाला एका बाजूला ऊसाचं मोठं पीक घ्यायचंय, कापसाचं मोठं पीक घ्यायचंय. हे कशामुळे शक्य होतं? ही जी रासायनिक खतं वापरली जातात, त्याच्यामुळे तुम्हाला उत्पादन चांगलं होतं. पण रासायनिक खताचा वापर केल्यामुळे तुमची जमिनीची धूप होतीये, पुन्हा उत्पन्न कमी होत जातं. म्हणून रासायनिक खतांचा वापर कमी करावा, ही त्याच्यातली 4थी गोष्ट आहे. तर मोदींच्या डोळ्यासमोर हे 4 घटक नेमके आहेत. बरं. आणि मग त्यांनी सांगितलं, की तुम्ही परदेशी खर्च जाताय. एकदा आपल्याला लोकांना सगळं कोणी गमतीसाठी जातात का फिरायला? जरूर जातात. गेल्या 5 वर्षामध्ये भारतातनं परदेशी जाणाऱ्या लोकांचं प्रमाण म्हणजे सहलीसाठी हे प्रचंड वाढलेलं आहे. काही लाखांमध्ये दर ही संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे त्याच्यावर होणारा जो खर्च आहे, परदेशी वाऱ्यांवर होणारा खर्च, हा मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळं मोदींनी जे 7 तुम्हाला लोकांना आवाहन केलेलं आहे, तर त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं आव्हान आहे एकतर तेलाची बचत करा, कच्च्या तेलाची.
त्याच्यासाठी त्यांनी मेट्रो सारख्या गोष्टी असतील किंवा ईव्ही सारखे इलेक्ट्रिक व्हेकल, विद्युत वाहनं, त्याचा वापर जास्त करा, कार पुलिंग करा. एकेकाळी देशामध्ये आपल्याकडं कार पुलिंग हा विषय चालायचा. एखाद्या कंपनीमधले सगळे वरिष्ठ अधिकारी असतील, कर्मचारी असतील, ते एकत्र प्रवास करतात. प्रत्येकजण स्वतःचं वाहन नेण्यापेक्षा 4 कर्मचाऱ्यांनी किंवा 4 अधिकाऱ्यांनी 4 मोटारी नेण्यापेक्षा 4 मोटारी टाळून 1 मोटार नेणं, म्हणजे तेवढी ती बचत होऊ शकते. त्यामुळे ते कार पुलिंग करायचं म्हणजे काय, तर शहरामध्ये शक्य आहे, ग्रामीण भागात नाही. परंतु ग्रामीण भागासाठी काय केलं पाहिजे, शहरी भागासाठी काय केलं पाहिजे, याच्यासाठी मोदींच्या डोळ्यामध्ये काहीतरी एखादा डोक्यामध्ये प्लॅन असेल. तो प्लॅन त्यांनी बोलताना हे असं एक आव्हान करून बघितलंय. मी या आव्हानाकडे 2 गोष्टीनं बघतो. एक तर तुम्ही देशातल्या सगळ्या लोकांना एक जेव्हा आव्हान करता, तेव्हा यू शुड लीड विथ एक्झाम्पल. तुम्ही स्वतः काहीतरी उदाहरण लोकांसमोर ठेवलं पाहिजे. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत. डेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.